नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल कडून कॅप राउंड 1 साठीचे अलॉटमेंट जस्ट डिक्लेअर झाले आहे. या व्हिडिओमध्ये आपण ते अलॉटमेंट कसे पाहायचे, मला कोणतं कॉलेज मिळालं, कोणती ब्रँच मिळाली हे कसे पाहायचे ते पाहूयात. त्याचबरोबर अलॉटमेंट झाली, आता नेक्स्ट काय, फ्रीज करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे, त्याच्यासाठी काय प्रोसेस असते ते पाहूयात. त्याचबरोबर ऑटो फ्रीज म्हणजे काय, सेल्फ फ्रीज म्हणजे काय आणि मग नॉट फ्रीज बेटरमेंट हे स्टेप्स काय सांगतात, त्याच्यातून आपल्याला कोणती चूज करायची आहे याच्यावरती बोलूयात. आणि तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला जर तुम्ही रिपोर्टिंग करणार असाल, ॲडमिशन घेणार असाल, तर पुढच्या स्टेप्स काय आहेत ते तुम्हाला कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे याच्यावरती बोलूयात. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालकांचे प्रश्न असणार आहेत, जे फ्रिक्वेंटली असले क्वेश्चन्स बरेचसे आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला मिळालेलं कॉलेज आणि ब्रँच कोणती आहे हे आपण कसे पाहायचे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. तर अलॉटमेंट पाहण्यासाठी तुम्हाला परत त्याच वेबसाईटवरती जावं लागेल, जिथे तुम्ही तुमचं मेरिट नंबर बघितला आणि बाकीचे डिटेल्स, ते म्हणजे FE2025 mahaCET.org. इथे गेलात की तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट सगळी दिसेल. त्याच्या खाली चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राउंड 1 इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा EN नंबर आणि डेट ऑफ बर्थ हा तुम्हाला एंटर करावा लागेल. ते एंटर केलं, सबमिट, आणि तुम्हाला अशी प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिसेल. आता या विद्यार्थींना आता हे प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिसल्यावरती तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या आहेत. तुमचं नाव, तुमचं जेंडर, त्याचबरोबर कॅन्डिडेचर टाईप, त्याचबरोबर कॅटेगरी फॉर ॲडमिशन, डेट ऑफ बर्थ, या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित चेक करायच्या आहेत. आता या विद्यार्थिनीला KITचं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML हे अलॉट झालेलं आहे आणि इथे जर बघितलं तर सीट टाईप अलॉटेड आहे जनरल SEBC. त्यामुळे या विद्यार्थिनीची कॅटेगरी फॉर ॲडमिशन आहे SEBC आणि तिला सीट सुद्धा मिळाली आहे SEBCचीच. त्यामुळे या विद्यार्थिनीला SEBC साठी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचंच आहे. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल या सर्व गोष्टी या विद्यार्थिनीला कंपल्सरी आहेत. जर सीट टाईप अलॉटेड ओपन असेल आणि तुमची कॅटेगरी कुठलीही असू देत, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्याचबरोबर प्रेफरन्स नंबर अलॉटेड वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जसं मी सांगितलं, तुम्हाला जे अलॉटमेंट झालेले आहे त्या अलॉटमेंट पेजवरती सर्व डिटेल्स व्यवस्थित तुम्हाला चेक करायचे आहेत. तुमचं नाव, पर्टिक्युलरली तुमचं जेंडर, तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क्स, अलॉट झालेली ब्रँच, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या आहेत. आता बऱ्याच वेळेला असं होणार आहे, मी पुढच्या पार्टमध्ये पण बोलेन, की एखादा विद्यार्थी आहे SBC किंवा OBC किंवा SEBC कॅटेगरीचा, पण त्याला दिसते सीट टाईप अलॉटेड ओपन. तर काळजी करायची गरज नाही आहे. ओपनची सीट जरी अलॉट झाली असली तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज बेनिफिट्स मिळतात. किंवा पुढच्या चौथ्या राऊंडमध्ये असं होईल कदाचित की ओपनचा विद्यार्थी आहे पण त्याला सीट अलॉट होईल SC ST वगैरेची. तर असं नाही आहे की तिथे आपल्याला फी कन्सेशन मिळणार आहे. सीट कॅन्डिडेट सीट टाईप फॉर ॲडमिशन हे तुमचं जे आहे त्यानुसार तुम्हाला सगळ्या बेनिफिट्स मिळतात. सीट टाईप अलॉटेड आपण जास्त त्याच्याकडे बघायची गरज नाही आहे. हा कुठे ते पाहायचं आहे, तर समजा तुम्ही SEBC मधून अप्लाय केला आहे किंवा OBC मधून किंवा SC ST कुठल्या तरी कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय केले आहे आणि तुमचं व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट नाही आहे, तुम्ही तिथे टोकन जमा केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना जर सीट टाईप अलॉटेड ओपन मिळाली असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक फायदा होतो, तो असा की जर त्या विद्यार्थ्यांना ते व्हॅलिडिटी डॉक्युमेंट वेळेत मिळाले नाही तरी सुद्धा त्यांचं ॲडमिशन हे रिटेन होतं, त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होत नाही. याच्यावरती थोडंसं पुढे बोलूयात. आता अलॉटमेंट आणि त्याचं पुढचं नेचर कसं असतं हे बऱ्याच वेळा मी सांगितलंय, एकदम थोडक्यामध्ये मी सांगतो. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले आहेत, जर तुम्ही भरल्यापैकी पहिला ऑप्शन अलॉट झाला असेल तर तो ऑटो फ्रीज होतो, तो कंपल्सरी आहे. तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करावीच लागते आणि त्या कॉलेजला जाऊन त्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागतं. जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर पडता, तुम्ही पुढच्या कॅप राऊंडसाठी इलिजिबल होत नाही. त्यामुळे जर पहिला ऑप्शन टाकलेला मिळाला असेल तर घ्यावाच लागेल. दुसरा किंवा त्याच्या पुढचे ऑप्शन जर तुम्हाला अलॉट झाले असतील तर तुम्ही विचार करायचा आहे, इज दॅट एक्सपेक्टेड ऑप्शन, तुम्हाला जो हवा होता तो आहे का? असेल तर तुम्ही सीट ॲक्सेप्ट करायची आहे आणि फ्रीज करायचे आहे आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजला जावं लागणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, मी घरात बसून सीट फ्रीज केली म्हणजे माझं ॲडमिशन झालं, असं नाही आहे. तुम्ही फ्रीज करून त्या कॉलेजला जाऊन त्या कॉलेजच्या लॉग इन मधून तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं, प्रोव्हाइडिंग ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स अँड पेइंग द फीज. त्यामुळे इन्स्टिट्यूटला जाणं, जर फ्रीज केलं तर इन्स्टिट्यूटला जाणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला वाटतंय की नाही मला आणखीन बेटर ऑप्शन ट्राय करायचा आहे, जो मिळाला
आलाय त्याच्यापेक्षा आणखीन चांगला ऑप्शन ट्राय करायचा आहे, तरी देखील तुम्ही ॲक्सेप्ट करा ती सीट आणि नॉट फ्रीज हा ऑप्शन चूज करायचा आहे. नॉट फ्रीज म्हणजे आय वॉन्ट टू गो फॉर बेटरमेंट. तिथे तुम्हाला दोनच ऑप्शन दिसतील, फ्रीज और नॉट फ्रीज बेटरमेंट. तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंटला क्लिक केला तरीही तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागतील. म्हणजे तुम्हाला जर ती मिळालेली सीट ठेवायचीच असेल तर 1,000 रुपये भरायच्यात आणि पुढे जायचं आहे आणि मग तुम्ही सेकंड राऊंडसाठी इलिजिबल होता. तिथे परत तुम्ही ऑप्शन्स भरू शकता. समजा असे विद्यार्थी आहेत काही की ज्यांना जी मिळालेली सीट आहे पहिल्या राऊंडला ती नकोच आहे, मला ती गरजेचीच नाहीये, त्या केसमध्ये तुम्ही बेटरमेंट फक्त करू शकता. तिथे सीट ॲक्सेप्ट करायची गरज नाहीये किंवा तिथे काहीच करायची गरज नाहीये. तुम्हाला जी मिळालेली सीट आहे ते निघून जाते. बट वॉट आय सजेस्ट की तुम्ही पहिल्या राऊंडला मिळालेली सीट हातात ठेवावी आणि मग बेटरमेंट ट्राय करत राहावं. परत दुसऱ्या राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. दुसऱ्या राऊंडला भरत असताना 3 ऑप्शन्स, पहिले 3 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ पहिल्या राऊंडचं रिपोर्टिंग झाल्यानंतर मी बनवेन. पुढे जाऊयात. पुढचं शेड्यूल काय आहे. आज तुम्हाला अलॉटमेंट कळली आहे 31 जुलै. उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट तुम्ही ते सीट ॲक्सेप्ट करायचे आहे आणि मग त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. 3 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही सीट ॲक्सेप्ट करू शकता, फ्रीज करू शकता आणि 3 तारखेलाच 3 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत 3 तारखेला तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करू शकता. या जो रेड कलरमध्ये दिसते फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट हे सर्वांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथे तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यावरती एक छोटासा शॉर्ट बनवून देखील मी परत शेअर करेन. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज फॉर कॅप राऊंड 2 हे 4 ऑगस्टला तुम्हाला दिसेल. हे ज्यावेळेस CET सेलच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पर्टिक्युलरली KITच्या बाबतीत तुम्हाला बऱ्यापैकी सीट्स वॅकंट दिसणार नाही आहेत, म्हणजे अलॉटेड दिसतील, कारण ऑलरेडी 90-95% अलॉटमेंट KITला झालेली आहे. फक्त PWD, ST, SC, ऑर्फन या सीट्सच तुम्हाला वॅकंट दिसतील. बाकी सर्व सीट्समध्ये 0-0 दिसेल. पण असं नाही आहे, KITला अलॉट झाले तरी देखील बरेचसे असे विद्यार्थी असतात जे बेटरमेंट करतात आणि KITपेक्षा आणखीन वरचं कोणतं कॉलेज COEP, PICT सारखे कॉलेजेस मिळतात का हे ट्राय करत असतात. त्यामुळे तिथं देखील त्या विद्यार्थ्यांना जर बेटरमेंट झाली तर तुम्हाला KIT मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तो जो डिस्प्ले जे वॅकन्सीज होतील ते झाल्या माझा एक लगेच व्हिडिओ पडेल, तो म्हणजे वॅकन्सीज अगेन्स्ट बेटरमेंट इन KIT. म्हणजे KIT मध्ये ॲक्च्युली किती मुलांनी रिपोर्टिंग केलंय आणि किती मुलांनी बेटरमेंट केलंय याचा व्हिडिओ मी बनवेन आणि तो तुम्हाला शेअर करेन ऑप्शन फॉर्म 2 कॅप राऊंड 2 साठी भरण्याच्या अगोदर. ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड परत सुरू होत आहे 5 तारखेपासून. 5, 6, 7 तारखेला 3 दिवसात परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याच्या अगोदर तो माझा व्हिडिओ येईल. त्याचबरोबर सेकंड राऊंडसाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे, कारण पहिले 3 ऑप्शन्स मॅन्डेटरी आहेत, तिसऱ्या राऊंडला परत पहिले 6 मॅन्डेटरी आहेत. त्यामुळे एक्सपेक्टेड कॉलेज, एक्सपेक्टेड ब्रँच, कट ऑफ किती लागला आहे, मेरिट किती वरती गेलं आहे आणि मग काय स्ट्रॅटेजी वापरायची याच्यावरती सेमिनार KIT वरती ऑर्गनाईज आम्ही करतोय. तो असेल 5 तारखेला 5 ऑगस्टला सकाळी साधारण 9:30 ते 11:30 या 2 तासामध्ये 2 सेशनमध्ये आम्ही तो सेमिनार करतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ती स्ट्रॅटेजी समजून घ्यायची त्यांनी KIT वरती या, आपण सेमिनारमध्ये बोलूयात. त्याचबरोबर त्याच दिवशी ऑप्शन फॉर्म फिलिंगची फॅसिलिटी सुद्धा KIT वरती अवेलेबल आहे 5, 6 आणि 7 या तिन्ही दिवशी. आता थोडेसे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे असतात, ते मी इथे सविस्तर थोडेसे सांगतोय. जसं मी म्हटलं, माझी सीट टाईप अलॉट झाली मला ओपनची, पण माझी कॅटेगरी आहे OBC, SCBC किंवा SC ST. काही हरकत नाहीये, तुम्हाला सगळे कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार आहेत. किंवा उलटही होणार आहे, OBC ओपनचा विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीमधला आणि त्याला SC ST ची सीट अलॉट झाली आहे, म्हणजे त्याला SC ST ची फी भरावी, तेवढे कन्सेशन मिळतंय असं नाहीये. त्यामुळे तुमची सीट टाईप अलॉटेड जी आहे ती फक्त लक्षात घ्यायचे. कोणी जर OBC, SCBC, STच्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी जमा केली आहे पण ते मिळत नाहीये आणि त्यांना सीट टाईप अलॉटेड ओपन झाली तर त्यांचं कॅन्सल होणार नाहीये, त्यांना ॲडमिशन कंटिन्यू होईल. परंतु जर तुम्हाला सीट टाईप अलॉटेड आहे SCBC किंवा OBC आणि तुमची ही कॅटेगरी फॉर ॲडमिशन आहे SCBC किंवा OBC, तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स द्यावेच लागणार आहेत. परत 1,000 रुपये भरणं बेटरमेंट करण्यासाठी गरजेचं आहे का आणि ते पे कसे करायचे आहेत, तर हो, तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तर तुम्हाला 1,000 रुपये ते भरावे लागतील. ते ऑनलाईनच भरावे लागतील. त्याचाही शॉर्ट व्हिडिओ मी बनवून टाकेन. किंवा तुम्ही लॉग इन मध्ये गेलात आणि तिथे ऑप्शन येईल तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1, जसं मी सुरुवातीला दाखवलं, तिथेच तुम्हाला ॲक्सेप्ट और फ्रीज और नॉट फीज बेटरमेंट दिसेल. नॉट फीज बेटरमेंटला क्लिक केला की तुम्हाला ते 1,000 रुपये भरण्यासाठी
प्रॉम्प्ट येईल आणि तुम्ही ते ऑनलाईन UPI वापरून तुम्हाला ते भरायचे आहेत. त्याच्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः घरात बसून करू शकता, नेट कॅफेमध्ये करू शकता, मोबाईलवरती देखील ते करू शकता किंवा KIT वरती या, आम्ही तुम्हाला ती सुविधा उपलब्ध करून देतोय. या हा महत्वाचा आहे. डू आय नीड टू विजिट द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर डुईंग बेटरमेंट? म्हणजे मला XYZ कॉलेज मिळालंय तर त्या कॉलेजवरती जाऊन बेटरमेंट करायचं आहे का? नाही. तुम्ही मिळालेल्या कॉलेजवरती तेव्हाच जायचं आहे जर तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करणार असाल तर. ओके, त्यामुळे बेटरमेंट करणार असाल तर तुम्ही कुठूनही करा, त्या कॉलेजला जाऊन बेटरमेंट करायची गरज नाहीये. डू आय नीड टू रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट इफ फ्रीज्ड द ऍडमिशन? येस. तुम्ही जर ऍडमिशन फ्रीज केलं असेल आणि सीट ऍक्सेप्ट करून फ्रीज करून 1000 रुपये भरले असतील तर घरात बसून तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार नाहीये. तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जावं लागेल. तिथली जी काही प्रोसेस असेल ती सर्व प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. प्रोसेस म्हणजे काय आहे तर तुम्ही जे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस कॅपसाठी रजिस्ट्रेशन केलं स्क्रुटनी सेंटरवरती जाऊन त्यावेळेस जे जोडलेले डॉक्युमेंट्स आहेत तुमचे ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचे 5 सेट झेरॉक्स घेऊन तुम्हाला तिथे जावे लागेल आणि मग तिथं रिपोर्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल KIT मध्ये तुम्हाला एखादी ब्रांच मिळाली आहे, तुम्ही कन्फर्म करताय ऍडमिशन, तुम्ही स्क्रुटनी करताना जे डॉक्युमेंट जोडले होते ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचे साधारण 5 सेट झेरॉक्स घेऊन या. इथे परत तुमचं स्क्रुटनी होते, सीट ऍक्सेप्टन्स होतं, व्हेरिफिकेशन होतं, डेटा एंट्री होते. मग आमच्या लॉगिन मधून KITच्या इन्स्टिट्यूशनल लॉगिन मधून तुमचं ऍडमिशन कन्फर्म केलं जातं आणि मग तुम्हाला CET सेल कडून व्हॉट्सअपवरती आणि टेक्स्ट मेसेज तुम्हाला येतो. त्यामुळे फ्रीज केलं असेल तर जाणं कंपल्सरी आहे, बेटरमेंट केली असेल तर जायची गरज नाहीये. व्हॉट इज द लास्ट डेट फॉर सबमिटिंग पेंडिंग डॉक्युमेंट्स? आता CET सेलच्या नोटिफिकेशन नुसार 4थ्या राऊंडचा शेवटचा दिवस हा तुमच्यासाठी लास्ट दिवस असेल तुमचे पेंडिंग डॉक्युमेंट्स जर काय असतील तर. पेंडिंग कुठले कुठले आहेत? टोकन ज्यांनी जमा केलंय ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला, फॉर एक्झाम्पल EW सर्टिफिकेट असेल किंवा SC ST OBC SBC या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांचं व्हॅलिडिटी असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला 4था राऊंड जो आहे त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा करायचं आहे. अदरवाईज तुमचं ऍडमिशन ऑटो कॅन्सल होतं, इन्स्टिट्यूट कडून नव्हे, CET सेल कडून. मागच्या वर्षी आता SC BCच्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिने 6 महिने वाढवून दिले, त्याचबरोबर OBCच्या विद्यार्थ्यांना दिले. ही गोष्ट खरी आहे, परंतु यावर्षी ते एक्सटेन्शन मिळेल का याची अजून कसलंही नोटिफिकेशन नाहीये, कसलीही गॅरंटी नाहीये. मला विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, सर मागच्या वेळेस असं होतं, गुगलवरती असं दाखवतंय, आम्हाला 6 महिने आहेत, परंतु अजून ऑफिशियल नोटिफिकेशन नाहीये. त्यामुळे जर तुमचे डॉक्युमेंट्स अजून पेंडिंग असतील तर ते लवकरात लवकर काढा. ॲज ऑन टुडे तुम्हाला 4थ्या राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा करावे लागणार आहेत. कॅन आय चेंज कॉलेज लिस्ट इन कॅप राऊंड 2? हो, तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला तो प्रश्न विचारेल, सिस्टम प्रश्न विचारेल, वुड यू लाईक टू फेच द प्रिव्हियस ऑप्शन्स? तुम्ही येस म्हटला तर सगळे ऑप्शन्स आहेशी येतील, त्याच्यात तुम्ही शफल करू शकता, खालीवर करू शकता, बदलू शकता, डिलीट करू शकता. तुम्ही नो म्हटला, ऍडमिशन फॉर्म पूर्ण, तुमचा ऑप्शन फॉर्म पूर्ण क्लिअर होईल आणि तुम्ही नव्याने परत ऑप्शन्स भरू शकता आणि तुम्ही ऑप्शन्स ज्यावेळेस भरताय त्याच्यामध्ये परत तुम्ही शफल करू शकता, त्याचा सिक्वेन्स तुम्ही बदलू शकता. परंतु जसं मी पहिल्यापासून सांगत आलोय, तुम्हाला जे अलॉट झालेलं कॉलेज आहे त्याच्या वरचे ऑप्शन्स आहेत ते म्हणजे तुम्हाला काय म्हणूया त्याला हवे असणारे होते, त्यामुळे त्याच्यात असे जास्त चेंजेस करू नका. आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरत असताना जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला जे अलॉट झालेली ब्रँच आहे, जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा खरोखर बेटर असणारेच कॉलेजेस आणि ब्रँचेस तुम्हाला टाकायचे आहेत. जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंट झाली, दुसरं कॉलेज जे तुम्ही वरती टाकलेलं आहे ते मिळालं, ती ब्रँच मिळाली, तर पहिल्या राऊंडला मिळालेली अलॉटमेंट तुमची निघून जाते. कॅन आय चूज बिटवीन ऑप्शन अलॉटेड इन कॅप 1 and 2? तेच मी सांगितलं आता की मी दुसऱ्या राऊंडला, फॉर एक्झाम्पल KIT मधलं मला ENTC मिळालं, ENTC मी बेटरमेंट केलं आणि मला कॉम्प्युटरमधली कॉम्प्युटर किंवा AIML किंवा CSBS ब्रँच पाहिजे होती म्हणून मी बेटरमेंट केली आहे. दुसऱ्या राऊंडला मी 3च ऑप्शन टाकले, KIT CSE, KIT AIML, KIT CSBS. बाय डिफॉल्ट 4था ऑप्शन जो आहे तो येणार आहे म्हणजे KIT इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कारण ती ऑलरेडी मला पहिल्या राऊंडमध्ये अलॉट झाली होती. बेटरमेंट करून मी दुसऱ्या राऊंडला आलोय. आता दुसऱ्या राऊंडला मला CSBS ब्रँच मिळाली, कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्स. मग असं आहे का की मी आता ठरवू शकतो की कम्प्युटर सायन्स बिझनेस सिस्टमला घ्यायचंय की पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं ENTC घ्यायचंय? असं नाहीये. तुम्हाला दुसऱ्या राऊंडला CSBS अलॉट झाली म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जे पहिल्या राऊंडला मिळालं होतं ते निघून जातं.
नॉट अलॉटेड एनी सीट, फॉरगॉट टू फिल फॉर्म और फॉरगॉट टू ॲक्सेप्ट द सीट, म्हणजे अलॉटमेंट काहीच झाली नाही, फॉर्म भरला नव्हता किंवा सीट ॲक्सेप्ट करायचंही माझ्याकडून विसरून गेलं, या कोणत्याही गोष्टींमध्ये काही काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही सेकंड राऊंडला परत फ्रेश ऑप्शन फॉर्म भरू शकता. हे थोडेसे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, याचे थोडेसे शॉर्ट्स बनवून देखील मी शेअर करेन जसा वेळ मिळेल तसा. अँड ऑफकोर्स हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द स्टुडंट्स हू हॅव गॉट KIT अलॉटेड अँड वेलकम टू KIT फॅमिली. तुम्ही जसं कट ऑफ आणि जे अनालिसिस आहे ते सर्व गोष्टी करा, आणि मी परत परत सांगतोय KIT सारख्या चांगल्या कॉलेजचा कट ऑफ हा नेहमी वरच जातो, त्यामुळे कट ऑफ कमी येईल आणि आपल्याला सीट मिळेल हे थोडंसं अनालिसिस बाजूला ठेवून, हा अगदी मार्जिनल फरक असेल तर नक्की ट्राय करा, परंतु जर भरपूर 2-3 पर्सेंटाईलचा फरक असेल तर मला वाटतं तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जी मिळालेली सीट आहे, जी ब्रँच आहे, ते घेऊन अलॉटमेंट ॲक्सेप्ट करून ॲडमिशन कन्फर्म करावं. त्याचबरोबर मी जसं सांगितलं, एक परत एकदा जस्ट ए काइंड ऑफ समरी. Thank you to all the students and parents for giving first preference to KIT. दरवर्षीप्रमाणे KITला ऑलमोस्ट 100% अलॉटमेंट झालेली आहे. ज्या सीट्स राहिल्या त्या ऑर्फन, त्यानंतर PWD आणि ST कॅटेगरीमधल्या थोड्या मोजक्यात सीट्स वॅकंट आहेत, त्याही सेकंड राऊंडमध्ये कन्वर्ट होऊन भरल्या जातात. कट ऑफ थोडासा वर गेला आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं ॲनालिसिस करून मग बेटरमेंटचा विचार करावा. जसं मी सांगितलं, 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करून रिपोर्टिंगसाठी कॉलेजवरती यायचं आहे. तुम्ही जर KITमध्ये ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी येत असाल तर तुम्ही काहीही करू नका घरून, तुम्ही डायरेक्ट सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही जे स्क्रुटनी केली होती त्यावेळेसचे त्याचे 5 सेट झेरॉक्स घेऊन कॉलेजवरती या. इथे आम्ही सीट ॲक्सेप्टन्स आणि सर्व स्टेप्स तुम्हाला आम्ही करून देतोय, सर्व प्रकारच्या प्रिंट्स वगैरे तुम्हाला इथे मिळतील. त्यामुळे KIT कन्फर्मेशनसाठी येत असाल तर तुम्ही डायरेक्ट सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन या, काही ॲक्सेप्ट फ्रीज नॉट फ्रीज करत बसू नका. सो थँक्यू व्हेरी मच and all the best for all the students. Congratulations to all the students who have got their dream college. Also congratulations to students who have got KIT. आणि जे बेटरमेंट करून KIT सारख्या चांगल्या कॉलेजसाठी जे प्रयत्न करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट. माझा व्हिडिओ येईल वॅकन्सीज अगेन्स्ट बेटरमेंट इन KIT, आणि दुसरा व्हिडिओ येणार आहे स्ट्रॅटेजीज फॉर ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 2. थँक्यू.